आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता या घडीची एक महत्त्वाची बातमी सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील कोरोनाची लागण झालेली आहे। ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिलेली आहे। तर सचिनला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत आणि त्यानंतर त्यांनी स्वतः टेस्ट केल्यानंतर कळलं की त्यांना कोरोनाची लागण झाली। तर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य निगेटिव्ह असल्याचं कळतं। अमित मोडक माझे सहकारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अमित, स्वाती, अगदी थोड्याच वेळापूर्वी सचिन तेंडुलकरनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिलेली आहे। यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की अगदी सौम्य लक्षणं त्यांना कोरोनाची आहेत आणि बर त्याच्यानंतर त्यांनी टेस्ट केली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले। तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाची टेस्ट करण्यात आली, ती मात्र निगेटिव्ह आहे। म्हणजे समाधानाची बाब त्यातल्या त्यात ही म्हणता येईल की सध्या तरी फक्त सचिन एकटाच पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून येते आणि ते घरीच क्वारंटाईन झालेलं आहे। हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे त्यांनी ते स्वतःला त्यांनी शिफ्ट केलेलं नाहीये। तर घरी बर क्वारंटाईन असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ते स्वतः फक्त एकटेच पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे की आपण त्यांना क्रिकेटचे देव म्हणतो, तर सगळ्यांना नक्कीच त्यांच्या पॉझिटिव्ह असल्यामुळे चिंता असणारच आहे। परंतु एक समाधानाची बाब आहे की लक्षणं सौम्य आहेत आणि कुठलीही काळजी करण्याची गरज नसल्याचं सचिननी स्वतः स्पष्ट केलंय। अगदी स्वाती, अमित, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे जे चाहते, क्रीडाप्रेमी आणि सचिनचे चाहते त्यांच्यासाठी खरं तर ही चिंताजनक बातमी नाहीये, कारण सौम्य लक्षणं आहेत आणि त्यामुळे सचिन घरीच स्वतःवरती उपचार घेत आहे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली। आणि सुदैवाची गोष्ट हीच की त्यांचे अन्य सदस्य जे आहेत कुटुंबातील ते निगेटिव्ह आहेत। आणि यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पुणे आणि नाशिकमध्ये काय चित्र आहे ते आपण पाहणार आहोत। पुण्यातून चंद्रकांत फुंदे आणि नाशिकमधून प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊया पुण्यामध्ये, चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय चित्र पुण्यातलं? आजचं वातावरण नेमकं काय म्हणतंय? कारण आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी आहे। स्वाती, आज परिस्थिती अशी आहे पुण्यातली की प्रशासनाचं म्हणणं आहे आजच्या आज लॉकडाऊन लावलं पाहिजे। कालच अजित पवारांची बैठक झाली, आढावा बैठक, त्यात स्पष्टपणे प्रशासनाने भूमिका घेतली की आता आमची कॅपॅसिटी संपत चालली, कारण बेड मिळत नाहीत, लोकांच्या तक्रारी वाढायला लागल्यात। बेड नाही मिळाले की ऑब्व्हियसली मृतांची संख्या वाढते। गेल्या 4 दिवसाचा हिशोब लावला, जी पहिली मृतांची संख्या साधारण 10-20 मध्ये कंट्रोलमध्ये होती, तीच आता गेल्या 3 दिवसापूर्वी 42 वर होती, काल ती 37 वर आहे। थोडक्यात मुद्दा असा आहे, पुण्यातला कोरोना आता जीव घेण्या ठरतो। म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की पॉझिटिव्हिटी रेट जरी जास्त असला तरी सौम्य लक्षणे साधारण 85-90% पेशंट आहेत, पण आता तसं नाही। आता ती संख्या वाढली, सौम्य लक्षणावाले आहेत जास्त, पण जसजशी फिगर वाढत जाती, कारण आज गेल्या आठवड्यापासून गेलं तब्बल 3,500 रोज रुग्ण सापडत आहेत। त्यातले एक साधारण 100 जरी सिरियस म्हटले विचार कर तर बेड मिळत नाहीत। बेड न मिळाल्यामुळे पेशंटचा मृत्यू व्हायला लागले। म्हणजे याचाच अर्थ परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे। त्याच्यामुळे लॉकडाऊन हे मस्ट आहे, पण लोकप्रतिनिधींनी सांगितलं की 1 तारखेपर्यंत आपण वाट पाहूया, त्यानंतर परिस्थिती नाही सुधारली तर लॉकडाऊन हे पुणेकरांना झेलावंच लागणार आहे। म्हणून पुणेकरांच्या हातात 4 दिवस आहेत। जर पुणेकरांनी स्वतःवर बंधनं घालून घेतली तर कदाचित हा आकडा कमी होऊ शकतो, अर्थात त्याला वेळ लागेल आणि कंटिन्युअसली पुढे करावं। आणि लॉकडाऊन लावायचं झालं तर ते किमान 15 दिवस लावावं लागते, तेव्हा त्याचा इफेक्ट येतो। 10 दिवस 8 दिवस लॉकडाऊन काही कामाचं नाही। लॉकडाऊन हे टोटल लॉकडाऊन असावं लागतं, म्हणजे पूर्णपणे कडक, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट येतो। अदरवाईज नाही तर नाईट संचारबंदी आणि दिवसा निर्बंध काही उपयोग नाही। अगदी खरे चंद्रकांत, आणि त्यामुळे जे पुणेकर प्रेक्षक आमचे न्यूज 18 लोकमतचे आता या क्षणाला ही बातमी पाहतायत, बघा आपल्या हातात 4 दिवस आहे तुमच्या हातात। त्यामुळे जर लॉकडाऊनची वेळ येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर नियमांचं पालन करा, आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर निश्चितच लॉकडाऊनचा सामना आता करावाच लागणार आहे। नाशिकमध्ये काय चित्र हे बघणार आहोत, पण आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।